तुम्ही इथला भाजीपाला खाता का मुलांनो? बरं, आज आपण आलेलो आहे ग्रामपंचायत खोडशिवनी इथे. हे खडसाळा खोडशिवनी तालुक्यातलं एकदम सुंदर असं एक गाव आहे, ज्या गावामध्ये आपण जवळजवळ 1000 केशर आंब्याचे वृक्ष इथे आपण लावले होते. तर ग्रामपंचायतीने फक्त झाडांवरच न थांबता आज या गावामध्ये भाजीपाला लावला, जो सेंद्रिय पद्धतीने इथे छान भाजीपाला उगवला जातो. तर आज आपल्या समोर आपण बघतो की पालक त्यांनी एकदम लावलेला आहे. आज आपल्यासोबत शाळेचे बालवाडीचे जे मुलं आहेत यांना सुद्धा हा सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला भेटतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा इथे 2 ते 3 गावातल्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेची शाळा आहे, एक प्राथमिक शाळा आहे, त्या सर्व शाळांना जो भाजीपाला आहे त्या मुलांच्या आहारामध्ये आज सेंद्रिय पद्धतीने आपण हा भाजीपाला काय तो त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण तिथून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर इथं आपण आंब्याचे झाडं लावले, पण आंब्याच्या सोबत इथे मी बघितलं तर यांनी वेगवेगळे फळं झाडंसुद्धा घेतले. इथे यांनी लिंबू वगैरे याचं झाड घेतलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त नारळाचं झाड इथे लावलेलं आहे. इथे आपण बघतो तर हे जे मोठे मोठे माझ्या आजूबाजूला जे मोठे वृक्ष आपल्याला दिसतात, तर याच्यावर लाख म्हणून एक गोष्ट तिची सोनं बनवण्यासाठी असो किंवा बांगड्या वगैरे बनवण्यासाठी असो, तर ते लाख इथे बनते. मोहाची झाडं इथे फार मोठ्या प्रमाणात आहेत. तर मोहाची झाडंसुद्धा इथे मोहासुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकल्या जातो. तर ह्याचे आगळेवेगळे उपक्रम आहेत जे पर्यावरणाच्या माध्यमातून दाखवले जातात. जिथे कुठेतरी लोक पर्यावरणाकडे दुर्लक्षित होत आहेत, तिथे सुद्धा या ग्रामपंचायतीने पर्यावरणाला एकत्र करून कसं ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवता येईल, कशा प्रकारे शाळकरी मुलांना, ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा कशा प्रकारे या सगळ्यांना एकजूट आणता येईल याचा प्रयत्न या ग्रामपंचायतीने फार सुंदररीत्या केलेला आहे. तर मला असं वाटतं की आपणही या सगळ्या उपक्रमामध्ये कशा प्रकारे आपण जुळू शकतो, कशा प्रकारे आपण सहभाग घेऊ शकतो, तर हे आज या ग्रामपंचायतीने आपल्याला शिकवून दिलेलं आहे.